कृषीप्रधान देश आहे असं म्हणतात, पण खरंच तुम्ही या शेतकऱ्याला योग्य भाव देतात का, हाच प्रश्न मला पडतो। ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला। परतीच्या पावसाने जाण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्याची दिवाळी चिखल्यात साजरी होणार अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून दिलासा मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापणीच्या कामात हात घातला होता। मात्र रात्री अचानक खूप पाऊस आला आणि ढगफुटी झाली। सर्व शेतामध्ये पाणीच पाणी झाले। अहो साहेब, तुमची दिवाळी तर एकदम थाटात साजरी होत असेल, पण येऊन पहा आमच्याही शेतामध्ये, सर्व शेतामध्ये पाणीच पाणी आहे। सोंगलेली सोयाबीन पाण्यात तरंगत आहे। याला दुःख म्हणावं की संघर्ष हेच कळत नाही। स्वप्नांचं तर सोडाचो, पण आमच्या मूलभूत गरजा देखील यात वाहून गेल्या आहेत। पेरणी अगोदरच पेरणीनंतर शेतकरी तुझ्यासाठी तरसतोय, मग काढणीला आल्यावरच का तू बेभान बरसतोय? अहो, पंचनामे करण्यासाठी सुद्धा आमच्या शेतात कोणी येत नाही आणि आले तर म्हणतात तुमचं काय नुकसान झाले आहे। माझ्या वडिलांचा तो बेभान चेहरा पाहून आम्हाला सुद्धा खूप दुःख होते। खरं तर काल घरी येत असताना एका व्यक्तीने मला विचारलं, झाली का शॉपिंग? म्हटलं आमची कुठं शॉपिंग? अहो साहेब, तुम्ही तर मस्त नवीन कपडे घेतले असतील, लाडू पेढे केले असेल, पण पहा जरा ह्या गरीबाकडे। मी वडिलांना बोलले की मला कॉलेजची फी भरायची आहे। वडिलांचा तो दुःखद चेहरा होता। एवढे टेन्शन होते तरी वडील बोलले की सोयाबीन काढल्यावर भरू। वडिलांनी